म्हणटा की खुबशे गव्हर्मेंट स्किम्स आसतात आनी आमी ते एप्लाय करून बिझनेस करपाक शकता. सो वॉट युअर सजेशन ऑन दीस? तुमी घेता स्किम्स कशें कितें आहा तुमचें? वॉट अबाउट गव्हर्मेंट स्किम्स एंड ऑल? इन गव्हर्मेंट स्किम्स इन टर्म्स ऑफ एग्रीकल्चर आसा स्किम्स आहा, खूब आहा एग्रीकल्चरा बद्दल स्किमी आहा. बट देर इज हाव टू से, देर इज अ होल इन दिस होल सिस्टम यू कॅन से. सो आतां हो होल कितें इन टर्म्स ऑफ स्किम्स. लेट्स से हांव म्हाजे बरोबर एकल्या फार्मराचीच गजाल सांगता. तेणे एक मशीन घेतिल्लें ओके हालीं. आतां त्या मशिनाक सुमार जवळ जवळ 1,20,000 कशें कितें पडटा. ओके 1,20,000 अशें पडले म्हणटू. तो तितले 1,00,000 म्हणजे तेंचे कडेन पयशे ना. ओके लेट्स से तेजे कडेन पयशे ना. तो स्कीम काडटा, तेजे कडेन जागो बीन आसा. ओके तो कृशी कार्डाचेर ती स्कीम घेवन तो ते स्कीम अप्लाय करता. पण ते स्किमीक देखून एक बुराक आसा. जर तूं स्किमीक अप्लाय करता, दे वील गिव यू द एप्लिकेशन, तुजे फॉर्म बीन फील जाले तुका मशीन घेवपाक मेळटा. बट ते पयशे तुवें पयलीं तुज्या बोल्सांतल्यान काडून दिवंक जाय. कितें फायदो स्किमीचो? दॅट इज एक्चुअली स्कॅम. सो दीस इज वन थिंग. आतां तुका कितें जाता, ते मशीन कसलें जाणा तूं, हे आमचे शुगर केन हेजे वीड करता. म्हणजे बेसिकली हो गव्हर्मेंट स्किमीचो स्कॅम जालो हो एक्चुअली. सो यू हॅव टू पुट इन युअर मनी फर्स्ट. मागीर जबरदस्त डिपेंड्स अपॉन कितले पयशे ते. लेट्स से आतां 3-4,000 आहा. लायक आतां पेट्रोल पंपार सबसिडी बीन काडून 3-4,000 जाता. तेय देखून एका फार्मरा कडेन जायना दिवपाक पयशे जाल्यार ती दुसरी गोष्ट. बट जाता जाल्यार ओके ही कॅन पे देन, आनी येता तेन्ना तेणें पयशे आपणा कडेन दवरूंक जाता. पण एक पाटी लाखांचे मशिनां आसतात. 30 लाख 25 लाखाचे ट्रॅक्टर व्हडले ते कशे घेतले? लोकां कडेन 1,00,000 बीन ना हांगा अकाउंटान आपणाच्या बँकीन. 30 लाखाची मशिनाचे पयशे पयलींच कशे काडून दितले? स्किमी आशिल्ल्योच नाल्यार लोन काडून घेवपाचो मरे लोक. दे डोंट हॅव टू गो आफ्टर स्किम्स. नो, एक्चुअली दिस इज इन गोवा. This is in Goa. I can tell you the literal names of the particular people and what type of machines also. मातशें म्हाका एक्चुअली स्कॅम एक्सप्लेन करता, कारण न्ही एक्चुअली स्कॅमा बद्दल कोण उलयना. स्किम्स सगळे जाण सांगतात, बट गव्हर्मेंट स्किमींचे स्कॅम आसा हो एक्चुअली कोण उलयत ना. सो पळोवंक गेल्यार तूं लेट्स से आतां तो तेच एक्झाम्पल डिटेलान सांगता तुका. ती एक मशीन आतां ती जर तेणें अप्लाय केली मरे, तेका सायन बायन मारली की जालें आपणाचे हें घेता बीन म्हणून ते फॉर्म सगळे सबमीट केले. कृषी कार्डा बद्दल तेका सबसिडी मेळ्ळी. आतां तें मशीन फॉर एक्झाम्पल 5 लाखाचें आहा, विथ सबसिडी तेका 2-3 लाखाचे मेळ्ळे. ते 2-3 लाख पयलीं तेणें आपणाच्या बोल्सांतल्यान काडूंक जाय. ते पयशे पयलीं येना. लेट्स से आतां तेका मशीन मेळता, आयज मशीन मेळता तुका, तुवें तेन्नाच पयशे दिवंक जाय, ते बीन आपल्या बोल्सांतल्यान. ते पयशे खूब तेंपा मागीर येता, 3-4-5 months. इतले मागीर येवन फायदो कितें? सो ओके समटायम्स इट टेक्स इयर्स ऑल्सो, डिपेंड्स अपॉन हाव बिग इज द अमाउंट. ओके येता शुअर, पण येता हे शुअर बिकॉज ते पेपरार आहा न्ही, ना जर आय डोंट नो वेदर तसलें जालाय जाल्यार, बट येता म्हण जाणा. ओके केन्ना येवंक ना बीन जाल्यार आय डोंट नो, बिकॉज पण येयल्या ते जाणा. आतां ह्यो फक्त एक स्किमी ना, अर्दे स्किमी कितें आहा, लायक लेट्स से फेन्सिंग ऑफ द पर्टिक्युलर फील्ड, ते पयशे देखून पयलीं गव्हर्मेंट दिता. ओके ते फेन्सिंग लायले की मागीर यू कॅन, आतां से सपोज फेन्सिंग एक 75% कितें सबसिडी आहा दिसता म्हाका, आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण अशी सबसिडी आहा. ती सबसिडी लायली की तुका पयशे दिता, ते बीन म्हयन्याक वतारा. लेट्स से आख्खे पयशे बराबर दिना, इले करून धाडटा अकाउंटान डायरेक्ट. अकाउंट हातीन कॅश मेळना केन्ना, अकाउंटान येता. सो ते गव्हर्मेंट तुका हे लावन दिता. आतां म्हाका एक सांगा, तुमी एग्रीकल्चरांतलो स्कॅम सांगलो, स्पेशली गव्हर्मेंट स्किमीचो. बाकीचे हितूर स्किमी अशे आसतलेच न्ही? म्हाका जाल्यार कांय खबर ना, बट इफ एग्रीकल्चर विच इज द रूट कॉज ऑफ रुटानूच जवळ स्कॅम आसा जाल्यार बाकीच्यांनी आसूंकूच जाय. ओके एक्चुअली म्हाका खबर नासलें की बस म्हाका एक्चुअली दिसलें की गव्हर्मेंट आसा आमच्या सपोर्टा खातीर आसता, तो आमकां एक सपोर्ट करतलो. बट तो रुटा खातीरूच असो खेळटा रुटा वांगडा जाल्यार जायना न्ही. बिकॉज इफ यू गो टू सी आयच्या काळार जाता तितली शेतां चडशीं सगळीं पिड्यार जाल्या. बिकॉज वाय गव्हर्मेंट इज लिटरली इन हँड्स विथ द बिल्डर्स. हे व्हडले इंजिनियर बिल्डरीन आसता ते व्हडली शेतां. आय कॅन नेम प्लेसीस ऑल्सो. ओके आयज आशिल्ली शेतां रातची राती थंय ट्रकांचेर ट्रकां माती घालून
ती शेत पुरोवन आपण गव्हर्मेंटा जागो लिटरली दिस इज इन गोवा. दिस इज इन गोवा. ओके, जागो पुरोवन हे जागो आपणाचो आय मीन गव्हर्मेंटाचो आणि शेत घेवन जाल्यार जस्ट माझा एक प्रश्न जालो, अशें जर गव्हर्मेंट जर करता जाल्यार वाय गव्हर्मेंट टेलिंग की बा शेत लाया शेत करा, वाय टेलिंग दॅट? ते अशी गजाल जाली न्ही की एक सायडीन सांगलें बरें सांगलें, एक सायडीन वायट. एका मनशाचे सदांच म्हणूंक जाता न्ही, एका कॉयनाचे दोन सायड असता, एक बरी सायड एक वायट सायड. तुका दिसता ती सायड बरी असता, तुका फाटल्यान असता ती सायड ऑब्वियसली वायट असता. बेसिकली हत्तीचे दात जाले, खावपाचे वेगळे दाखोवपाचे वेगळे. सो एक म्हाका एक सांगा, स्पेशली जे स्किमीचेर जे आमकां अशे स्किमीचे जे स्कॅम जाता खबर आहा, आमी अलर्ट करून रावपाचे, किंवा हे आमच्या वांगडा जावपाक जायना, किंवा कोणाक समज जालें अननोइंगली फसलो कोण हितून, जाल्यार कसो भायर सरपाचो, तो फसोंक जायना जाल्यार कितें करप? अलर्ट करून रावप, दिस इज द मेन थिंग. सो इन द फर्स्ट थिंग इज तूं एज अ फार्मर यू हॅव टू बी नॉलेजेबल अबाउट ऑल द स्किम्स. आनी मेन गजाल म्हणल्यार ती गजाल, ती स्कीम तुका जाय खरी जाय की नाका. लेट्स से अर्दे फार्मर कितें आसता ना, तूं तें जाणा की ती तेंचे कडेन खूब आहा पयशे ना न्ही, दे कॅन डू द थिंग विदाउट द स्कीम ऑल्सो, बट ते तरी पूण पयशांच्या आशेक लागून ते स्किमी करूंक वयता. ती गजाल दुसरी. तेन्ना जे स्किमी करपाक दिता न्ही, तांकां खबर आसता की हेज्या मनशा कडेन पयशे आहा म्हणून. ऑब्वियसली दे हॅव द अकाउंट रेकॉर्ड्स न्हू, ते कोणा कडेन काडूंक जाता. आतां ते जर अकाउंट रेकॉर्ड्स आहा, त्या मनशान ताका खबर आहा की हे कडेन पयशे आहा, ही कॅन इजिली चीट यू. म्हाका एक आनी सांगा, हितून जेन्ना स्कॅम्स घडटात तेंच्या कडल्यान जर आमकां अवेअर जावपाक जाय, किंवा आमच्या कडेन स्कॅम घडपाक जाय जाल्यार मेजर आमी कितें गजाली लक्षांत दवरपाक जाय, आनी ह्या स्कॅमांनी बेसिकली मिडल क्लास लोक कित्याक फसतात? तुमी ओवरऑल पयला आसतले स्कॅम्स, 90% लोक फसलेले आहेत खबर आहा, ते मिडल क्लास लोक फसतात, किंवा बिलो मिडल क्लास फसतले, हेज्या वयले फसनात. सो वाय सो? तेंच्या कडेन कितें नॉलेज अशें आसता जेणे करून ते फसनात, आनी हे कित्याक फसतात? आमच्या सारके लोक कित्याक फसता भितर स्कॅम्सांनी? आनी इवन हे गव्हर्मेंटूच जर स्कॅम्स करपाक लागले जाल्यार वॉट वील आमच्या कडेन सपोर्ट कितें उरलो? हे गजाल. सो आतां हे गजालीक हांव कितें म्हणटा तें, लोकांनी नॉलेजेबल जावपाक जाय. एक अशी गजाल न्ही की अर्दे कुठे आयकले आनी अर्दे कुठे सांगले अशें ना. तुवें आख्ख्या गोश्टीची गजालीची खबर घेवपाक जाय. नॉलेज सगळ्या वस्तूचे आसूंक जाय. तुवें फक्त वॉट इज मोर इम्पॉर्टंट इज दॅट नॉलेज ना जाल्यार तूं मनीस शेणलो, आले कांयच फायदो ना तुजो. तेन्ना ते दुसऱ्या मनशाक चान्स मेळता तुका फटोवन नागोवन तुजे स्कॅम करून काडप, कळ्ळें तुका? सो इफ दॅट गव्हर्मेंट नोज दॅट पर्टिक्युलर पर्सन इज अ फूल, तो ट्राय करतलोच आनी तूं फसतलो. वाय मिडल क्लास पीपल आर फॉलोइंग इन दिस इज बिकॉज दे डोंट गो टू लायक चडशे मिडल क्लास लोकां कडेन इतली हें ना की दे गो आउट एंड सर्च अबाउट वाय एक्झॅक्टली दीस इज हॅपनिंग ऑर वाय ते स्कॅम कशें जाता बीन, ते तसले नॉलेज घेवपाक वचत ना. ओके. आनी मेजरली इवन एक कालूच व्हिडिओ हांवें आउट केल्लो त्या प्रमाणे की एक स्कॅम एक्सपोज जालो देवळा खातीर. तो व्हिडिओ जेन्ना लोकांक शेअर जो करता पळय, तूं आबा स्कॅम एक्सपोज जाला, आपल्या एरियेन जाला म्हणून सुद्दां समज सांगता पळय, तेन्ना लोक व्हिडिओ पळोवंक वचना. आय डोंट नो वाय. दीस इज मे बी वन रिजन. हय, आय अग्री. कित्याक आतां जर तर तेच जाल्यार फनी व्हिडिओ आसलेलो न्ही, किंवा एंटरटेनमेंट आसलेले न्हू, लोक हांव जाणा पयलो आसता 10x व्ह्यूज चड येवपाचे. दॅट मे बी अ वन रिजन. सो आय विल रिक्वेस्टिंग की पीपल जेन्ना आमी स्कॅम कोणाचे उलयतात, स्कॅम सांगतात, ते खंयच्या नदरेन सांगता किंवा खंयच्या पॉयंट ऑफ व्ह्यून सांगतात ते पळोवपाक जाय. आमी कोणाक ब्लेम करपा खातीर स्कॅम्स एक्सपोज करना, बिकॉज फक्त आमी अलर्ट जावपाक जाय म्हणून आमी स्कॅम एक्सपोज करतात.